दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियो की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। आपण इथे भजन करणार असलो समजा आणि त्या भजनामध्ये खूप विद्वत्तेच्या चर्चा सुद्धा आपण करणार आहोत, पण तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी विद्वत्ता लयाला जाईल त्या त्या ठिकाणी आनंद घ्यायचा प्रयत्न करूया आपण. कारण हा गजल घेण्याचं कारण हे आहे, खूप ज्ञानाने काही होणार नाही, पण हे थोडंसं डोलल्याने बरंच काही होऊ शकतं. दगड आणि आपण यातला फरक जो आहे तो फरक आनंदाने दिसून येतो. दगड आनंदी होत नाही, थोडा माणूस हलतो म्हणून लक्षात येतं की अरे हा चेतन आहे, हा दगड नाही. त्यामुळे जिथे जिथे तुम्हाला हालायची संधी तिथे जरूर हाला, म्हणजे प्रकृतीलाही वाटलं की इथे जिवंत माणसं बसलेली आहे. कारण दगडाचं कल्याण होणार नाही, माणसाचं नक्की होईल. एक वेगळी रचना निवडलेली आहे मी. हे गोरक्षनाथांची रचना आहे. नाथ संप्रदायाच्या बाबतीत खूप गैरसमज आहेत लोकांचे. त्या गैरसमजाला छेद देणारी थोडीशी ही रचना आहे. कारण मी नाथ संप्रदाय जेवढा बघितला, आता मागे सुद्धा आपण बाहेर चर्चा करत असताना आमचे सर्वोत्तम जोशी म्हणाले की ह्या संदर्भात आपण खूप ऐकलेलं नाहीये. म्हणजे तर त्याचं कारण आहे, ते न ऐकायचं कारण सुद्धा हेच आहे की हा संप्रदाय म्हणजे तुमची चूक नाही आहे. हा संप्रदाय तुमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही, या संप्रदायाच्या नियमांची चूक आहे. नियम जास्त झाल्यामुळे कधी कधी सत्य लयाला जातं. तसं ते लयाला गेलेलं सत्य आहे. थोडंसं आपण प्रयत्न करू. गोरक्षनाथ काय म्हणतात आपल्या रचनेमध्ये, बऱ्याच शॉकिंग आहे हा विषय. आता गुरुवारी आमचे राजीव जोगळेकर बसले स्टेजवरती, नाही का. सुरुवातीला बसले खूप टेन्शन, मग हळूहळू हळूहळू मनातलं सगळं काढून टाकलं आणि शेवट जो झाला तो एकदम हसऱ्या चेहऱ्याने शेवट झाला. म्हणजे ज्या गोष्टीचा शेवट आनंदाने होतो ते सत्य आहे की नाही. आता हा आनंदाचा शेवट. गोरक्षनाथ म्हणतात, हसीबा हे गोरक्षनाथ म्हणतात, मी नाही. हसीबा खेलीबा आहे की नाही. हसणं खेळणं आपण विसरून गेलेलो आहोत. आता मध्यंतरी दूतांनी एक पाठवला की ते गल्लीतल्या क्रिकेटचे नियम कसे असतात, नाही का. एक टप्पा आऊट, असे बरेच नियम असतात त्याच्यामध्ये. किंवा ज्याची बॅट त्यांना दोनदा आऊट करायचं. त्या हसण्या खेळण्यात जे होतं ते नंतर आपल्या डोक्याने बिघडून टाकली भट्टी आनंदाची. हसीबा खेलीबा रहीबा रंग, हसीबा खेलीबा रहीबा रंग, हसीबा. आता एक मित्र आहे, त्याच्या घरात खूप भांडणं व्हायची. एक दिवशी मी त्याच्या घरी गेलो, तो सगळा आनंदी आनंद. अरे म्हटलं, झालं काय तुला, आनंद कसा काय झाला. तर म्हणतो कसा की वडील माझ्या हास्य क्लबला जातात आणि एकदा त्यांचा पाय मुरगळला म्हणून त्यांना सोडायला म्हणून मी गेलो आणि तिथं तो हास्य क्लब अटेंड केला. काय कळलं तिथे, तिथं हे कळलं की नकली हसून जर माणूस एवढा आनंदी राहू शकतो तर असली हसून तो किती आनंदात राहील. हसीबा खेलीबा रहीबा रंग, हसीबा खेलीबा रहीबा रंग.
ठिकाणी गेलो मी, असं होतं की सुतक असल्यासारखं घर असायचं नेहमी. ते म्हणजे कोणतरी गेलंय असं वाटायचं, असं ते घर. मग त्या घरात सुद्धा मी गेलो आणि म्हटलं की अशी परिस्थिती नाहीये आनंद येण्याची, आणि तरी सुद्धा आनंद आला होता. आणि त्याचं कारण काय म्हणे, तर आत्ताच मुलाचं लग्न झालं आणि जी सून मिळाली त्या सुनेच्या चेहऱ्यावर सारखं हसणं. आता तिला बघून कसं काय रडायचं. त्यामुळे आपोआपच परिवारामध्ये ते एक हसणं निर्माण झालं. तर त्याच्यावरून असं लक्षात झालं, म्हणजे एक सिद्धांत असा निर्माण झाला की आनंद हा केवळ भाव नाहीये. सूर्य जसा उगवल्यानंतर त्याची किरणं पसरतात आपोआप, त्याला पसरण्याचं वरदान आहे, तसं आनंदाला सुद्धा पसरण्याचं वरदान आहे तुम्हाला. आणि तो आनंद असा पसरतो आणि अख्खा घराला आनंदी करतो. हसी बा खेली बा रही बा रंग, हसी बा खेली बा रही बा काम क्रोध न परिबा संग, काम क्रोध न करिबा संग, हसीबा खेलीबा रहीबा रंग, हसीबा खेलीबा रहीबा. एवढा मारायचा. काम क्रोध न परिबा संग. आता असा प्रश्न निर्माण होतो की काम क्रोध न करिबा संग, मग हसायचं कसं काय, नाही का? कारण हे आपल्या दृष्टीने काम क्रोध हे सगळे हसण्याचे विषय आहेत, नाही का? बाकी तर रडवतं आपल्याला. पण असं आहे की वस्तूचा उपयोग आणि वस्तूचा रस घेऊन केलेला उपयोग याच्यामध्ये अंतर आहे. आपण लहानपणी वस्तूंचा उपयोग तर केला, पण त्याच्यात तसा रस घेतला नाही की अडकून पडायला पाहिजे. म्हणून आपण भातुकलीच्या खेळामध्ये अख्खा संसार उभा केला आणि एका क्षणात तो संसार आपला आडवा पण करता आला आपल्याला, कारण रस नाही घेतला. रस नाही घेतला म्हणून बंधन निर्माण नाही झालं. रस घेण्याची पद्धत बघा कशी आहे. हसीबा खेलीबा रहीबा रंग, पण हे बघा, काम क्रोध न करिबा संग, हसीबा खेलीबा रहीबा रंग, हसीबा खेलीबा रहीबा. आणखी एका घरामध्ये गेलो आणि माझे अनुभव म्हणजे भयंकर डेंजर अनुभव आहे. आणि असा घराघरात मी लादून फिरतो ना, त्याच्यामुळे एवढे अनुभव जमा होतात, कदाचित पुढच्या महिन्यात या घरातला अनुभव असू शकतो. तर तो असं झालं की एके ठिकाणी असंच गेलो होतो. आता परत सांगतो, परत हसीबा खेलीबा रहीबा. एका घरामध्ये असाच मी गेलो आणि त्या घरामध्ये असंच वातावरण, सगळं दुःखी वातावरण. बायको नवऱ्यावर वैतागलेली, नवरा बायकोवर वैतागलेला, अर्थात दोनों तरफ आग बराबर लगी हुई. ते दोन्हीकडून वैताग नाही, एकीकडून होत नाही वैताग नाही, एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्हीकडून वैताग असतो तो. पण मग काय झालं, मग मी गेलो तिथे आणि हे भजन म्हटलं त्यांच्या जखमीवर मीठ चोळायला. तर ते नाराज झाले. ते म्हणले हसीबा खेलीबा सगळं ठीक आहे, पण आमच्या घरचं वातावरण असं नाहीये. मी त्यांना बाजूला घेतलं, त्यांना म्हटलं असं आहे, म्हटलं ज्याच्याकडे 1 करोड रुपये आयते आहेत, 1 करोड रुपये, आणि तो श्रीमंत म्हणून गणला जातोय,
आणि एखाद्याकडे 0 पैसे आहेत आणि त्याने करोड रुपये निर्माण केले, तर या 2 श्रीमंतांपैकी तुम्हाला कोणता श्रीमंत आवडेल? तर ती बाई म्हणाली नाही, दुसरा बरोबर आहे, कारण पहिला आईत खाऊ आहे. मग असं आहे म्हटलं की जे वाट्याला आलं त्याच्यामध्ये करोड रुपये निर्माण केले तर तुझा संसार सुखाचा म्हटलं. तसा नाही होणार, तुला आईत सुखाचा संसार नाही. मग ते तसंच झालं, आळशी नाही का तो. आणि अशी लोक काय होतात, मग नंतर शुष्कतेच्या शापाने मरून जातात. तुम्हाला सांगतो, जो माणूस निर्माण करू शकतो त्याचा संसार सुखाचा होतो. आणि या न्यायाने जगात जे जे वाट्याला आलेलं आहे ते सगळं निर्माण करण्यासाठी तसं दिलं गेलेलं आहे. तर ते चॅलेंज म्हणून स्वीकारायचं आणि मग निर्माण करायचं. आणि ते निर्माण केल्यानंतर त्याचा जो आनंद आहे त्याला आनंद म्हणतात, बाकीचा ओढून ताणून आनंद असतो. घरामध्ये आलो तर आमचे अनुपच नाव ना बाबा तुमचं, बरोबर काय लक्षात राहतं बघा माझ्या. तर तो आला, मग त्याला मी म्हटलं काय रे बाबा डिस्टिंक्शन वगैरे मिळतं की काय? तर म्हणलं असं डिस्टिंक्शन असा काही गोळ नाहीये. जे काही व्यवस्थित मला मिळवायचं म्हणजे फर्स्ट क्लास वगैरे असं सगळं येतं म्हटलं, बाकी मी त्या काही भानगडीत पडत नाहीये. तर मला ते कौतुकाचं वाटलं थोडंसं. कसं असतं तुम्हाला सांगतो मी, की ते शिक्षण आता आमचे स्पंदननाथ आहे त्यांच्याकडे मला वाटतं 1-2-3 जण असे येतात ते सध्या, की ते डिस्टिंक्शनच्या पुढे म्हणजे हाय डिस्टिंक्शन लेवलला आहेत म्हणजे. पण प्रॉब्लेम असा आहे की डोकं सटकलंय जागचं. आता असली हुशारी काय करायची, बरोबर आहे की नाही? एखादा माणूस खूप शिकलेला आहे आणि म्हणजे एक मुलगी आहे तिला लग्न करायचंय, एक माणूस असा आहे की जो शिकलेला नाहीये आणि एक माणूस असा आहे की जो खूप शिकलेला आहे. हा खूप शिकलेला वेडा झालेला आहे, तर त्या मुलगी कोणाशी लग्न करेल? म्हणजे प्रसंगी जास्त शिकलेला नको, जो डोक्याने हल्लेला तो अनाडी परवडला, कारण डोक्याने हल्ला नाही पाहिजे माणूस. म्हणजे या जगामध्ये आनंद हे असं रसायन आहे की तुम्हाला डोकं हलू देणार नाही जागचं. जर तुम्ही दुसरं काही आनंदाच्या ऐवजी घातलं, जर तुम्ही स्पर्धा घातली, जर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे सगळा म्हणजे असा घाट घातला की एखाद्या गुलाबाच्या फुलाला जास्वंदाचं बनवण्याची मेहनत करायला लागलात, तर ते मुलगं कामातून गेलं समजायचंय. त्यामुळे ह्या अनुप शब्दाचा अर्थ पण तुला माहिती आहे की नाही मला माहित नाही. काय रे बाबा त्याचा अर्थ? नाही, चुकीचा अर्थ घेतलाय. नाव बरोबर आहे, अर्थ चुकीचा आहे. अनुप या शब्दाचा अर्थ की तुला उपमा नाही, अनुपमयेय म्हणजे एकमेव आहे हा अनुप. अनुप सारखा दुसरा कोणी नाहीये. आणि म्हणून अनुपने जे त्याला वाटतं तेच करायला पाहिजे, कारण तेच सगळ्यांपेक्षा वेगळं ठरू शकतं. बरोबर की गोरक्षनाथांची रचना आहे. त्यामुळे तू काळजीच करू नकोस. आता आपल्या पाठीमागे ते भिवू नकोस. आज नसले तरी चालतील, गोरक्षनाथ पाठीमागे हे लक्षात ठेव. काय गोरक्षनाथ म्हणतायत बघा. हसी बा खेली बा गाई बा गीत, हसी बा खेली बा गाई बा
असतं आहे की नाही. खूप ज्ञान असलं की माणूस निबंध लिहितो आणि खूप प्रेम असलं की माणूस कविता करतो. हा फरक आहे बघा. आणि म्हणून इथं गोरक्षणात म्हणतायत की निबंधीय चालणार नाही, पाल्हाळ लावणारा चालणार नाही. त्या सीएच्या परीक्षेत हिने खूप लिहिलं नाही तसं नाहीये. गाई म्हणजे असं चापून चोपून नाही का टेलिग्राफिक लिहिता आलं पाहिजे माणसाला. हसीबा हसीबा गेलीबा गाईबा गीत हसीबा गेलीबा गाईबा गीत. मंगेश तेंडुलकर आमच्या कार्यक्रमाला मध्ये आले होते. त्यांच्या घरी मी गेलो होतो. हे गोरक्षनाथांचं वाक्य कसं त्यांना फिट बसतंय की त्यांना मी विचारलं, कप हातात घेतला होता, आम्हाला पण चहा दिला, तर त्यांचा हात असा थरथर थरथर कापत होता. तर म्हटलं काय हो, म्हटलं तुम्ही ज्यावेळेला चित्र काढता त्यावेळेला पण तुमचा हात थरथर कापतो का? तर म्हटले की त्यावेळेला नाही कापत. म्हटलं हात जर थरथर कापला तर चित्र चांगलं येईल का? तर म्हटले अजिबात शक्य नाही, हात एकदम स्थिर पाहिजे तर चित्र चांगलं येईल. आता म्हटलं हात स्थिर ठेवायचा, अजिबात नाही हलवायचा, चित्र चांगलं येईल का? ते म्हटलं असं कसं, हलवायला तर लागणारच हात. म्हणजे एका बाजूला स्थिरता पाहिजे आणि एका बाजूला अस्थिरता पाहिजे. एका बाजूला स्थिर पाहिजे, एका बाजूला अस्थिर पाहिजे. म्हणजे आता गोरक्षनाथांनी पहिली ओळ जी आहे ती अस्थिरतेची दिलेली आहे, पुढची ओळ स्थिरतेची येणार आहे. हसीबा खेलीबा गाईबा गीत हसीबा खेलीबा गाईबा गीत. स्थिर काय? दृढ करी राखो अपना चित्त, दृढ करी राखी अपना चित्त हसीबा खेलीबा रहीबा रंग हसीबा खेलीबा रहीबा हसीबा खेलीबा गाईबा गीत दृढ़ करी राखो अपना चित्त, म्हणजे अपने चित्त को दृढ़ करके रखिए, है की नाही. आता एकाने मला विचारलं की हे दृढ करी राखो काय भानगड आहे, ते आम्हाला सांगा समजून. मग त्याच्या समोर परत तीच आयडिया, आपली आयडिया सोपी आहे. एक वेडा मुलगा उभा केला, म्हटले याचे हात बरोबर आहेत, बरोबर आहेत, पाय बरोबर आहेत, बरोबर आहे, नाक कान जीभ डोळे त्वचा सगळं बरोबर आहे, बरोबर आहे, जे काही परमेश्वराने दृश्य स्वरूपात दिले ते सगळं बरोबर आहे, बरोबर आहे. मग तू याला वेडा का म्हणतो? कारण सांगायला पाहिजे. काय गंमत आहे बघा, हा माणूस वेडा का हे सिद्ध करता येत नाही, पण वेडा आहे हे परफेक्ट असते एकदम. जी गोष्ट परफेक्ट आहे आणि सिद्ध करता येत नाही, जी गोष्ट आहे परफेक्ट आहे, वेडेपणा परफेक्ट आहे, पण सिद्ध करता येत नाही, तर तो जो परफेक्ट भाग आहे तो ज्या वेळेला बिघडतो त्यावेळेला चित्त जागेवरचं हल्लं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून इथं म्हटलंय की दृढ करी राखो अपना चित्त, तरच तुम्हाला खेळता येईल, नाही तर तसं खेळणं नाही चालणार. मग ते
मग तसे तर मग वेडी माणसं पण खेळत राहतात, त्या खेळण्याला अर्थ नाही येते, नाही का. आमचा एक माणूस होता भांग प्यायला, आणि त्याला कोणीतरी ढोल्लीजिमचा एक डाव शिकवला त्या भांग पिल्यानंतर. ते रात्रभर ढोल्लीजिम खेळत होता. हे असलं खेळणं नाही, हे चित्त वाया गेलेलं खेळणं आहे बरं का ते. आपल्या घरामध्ये समजा खूप वृद्ध ग्रस्त आहेत आणि ते शेवटी टेम्पर हलतं त्यांचं, म्हणजे अख्खे वेडे होत नाही, पण ती वाटचाल अशी असते की मग ते काय होतं की ते थोडंसं वेडसरपणा येतो माणसाला, आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याचं कोणीही ऐकत नाही, म्हणजे तुम्हाला त्या माणसाचं ऐकताच येत नाही. मग याच्यावरून सिद्धांत पक्का झाला की शुद्धीवर जो माणूस नाहीये त्याची वचनं बहुमोल असली तरी त्याला किंमत द्यायची गरज. जो माणूस शुद्धीवर आहे त्याच्या वचनाला सगळी किंमत आहे. तुम्हाला काय वाटतं, इथं मी शुद्धीवर आहे की नाही? त्यामुळे किंमत द्यायला पाहिजे. गोरक्षनाथांचं भजन आहे ना, वेड आहे वेड. आता पुढची गंमत बघा, तुम्हाला ऐकल्यावर लक्षात येईल की काहीतरीच बोलता येते. हसी बा खेली बा घरी बा ध्यान, हसी बा खेली बा घरी बा ध्यान. काय बा, असं होऊ शकतं का? ध्यान म्हणजे कसं, हे असं असतंय, हसत खेळत ध्यान हे कोणी सांगितलं म्हणजे. पण गोरक्षनाथांचं म्हणणं तसं आहे की जर हसत खेळत नसेल, लाफिंग बुद्धा पाहिजे असं, हसत खेळत ध्यान व्हायला पाहिजे ते. आता हे हसत खेळत ध्यान कसं होऊ शकतं, काय वाटतं तुम्हाला? तर ध्यान या शब्दाचा अर्थ असा होतो की ध्येय सोडून, म्हणजे जी गोष्ट गोल आहे तुमचा ते सोडून बाकी सगळं ज्या वेळेला विसरलं जातं त्यावेळेला माणसाचं ध्यान लागलं असं म्हणतात. ध्येय सोडून अवांतर सृष्टीचं विस्मरण म्हणजे ध्यान. मग हसीबा खेलीबा धरीबा ध्यान, मग याचा सोपा अर्थ हा आहे की एखादा प्रियकर ज्या वेळेला त्याची प्रेयसी समोरून येते त्यावेळेला अख्खं जग विसरून जातं तुम्हाला. तर प्रेम नावाचा एक प्रकार असा आहे ज्याच्यामध्ये डोळे उघडे ठेवून ध्यान करायची विधी आहे. या प्रेमामध्ये ताकद आहे. डोळे उघडे ठेवून ध्यान कोणाला करता येत असेल तर ते फक्त तुमच्या आतमध्ये बसलेल्या प्रेमाला. कारण ज्याच्यावर प्रेम आहे, इवन एखाद्या माणसाचं जिलेबीवर प्रेम असतं. या जगामध्ये कैक लोकांच्या जिलेबी खाता खाता समाजा लागलेल्या आहेत. तुम्हाला सांगतो, एकदा मी पार्टी दिली होती आणि आम्ही गेलो लोणावळ्याला खायला. ते जाता जाता उशीर झाला हो, 1-1:30ची वेळ आणि 2:30 वाजले. तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर पदार्थ समोर आले, 15 मिनिटं कुणीच कोणाशी बोललं नाही. म्हणजे माझ्या शेजारी कुणी आहे की नाही अशी गंमत झाली. काय ध्यान आहे बघा तुम्हाला. तर ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीवर आपलं ध्यान सुरू होतं. म्हणून प्रेम हा विषय, आणि उघड्या डोळ्यांचं ध्यान करायचं असेल तर आतमधून आपल्याला प्रेम जागृत करावे लागेल. हसीबा खेलीबा घरीबा ध्यान, हसीबा खेलीबा घरीबा ध्यान, अहर्निशी कथिबा ब्रह्म
करून सार काय काढलं गोरक्षनाथांनी ते हे शेवटचं. हसे खेले न करे मन भंग, हसे खेले न करे मन भंग, हसे खेले न करे मन भंग. हे एवढं सोपं नाहीये. तुम्हाला सांगतो काय होतं, तुम्हाला सांगतो. आपण प्रेम करतो एखाद्या माणसावरती, तर त्याच्यात गंमत म्हणून काय होते, आपण प्रेम केल्यानंतर त्या समोरच्याकडून असली आपली अपेक्षा अशी असते की त्याने पण आपल्यावर प्रेम करायला पाहिजे. हा घोळ जो होतो तिथे होतो. तुम्हाला सांगतो, जर तुम्ही असं फळ निर्धारित करून प्रेम करायला लागलात की तुम्ही फसला म्हणून समजायचं. या जगामध्ये प्रेम विवाह फसण्याचं एकमेव कारण आहे. त्याचं कारण असं आहे की प्रेमी काय करतो, डोळे बंद करतो आणि मेरा भी सपनों का घर होगा, नाही का, नदी, टुमदार बंगला, मुलं बाळ. अरे असं याला प्रेम म्हणत नाहीत रे बाबा. हा वेगळा भाग आहे, प्रपंच म्हणतात याला. त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम आईचं मुलावर पण असू शकतं, आईचं फुलावर पण असू शकतं. पण इथे काय गंमत होते, अपेक्षा सुरू. मग छोटासा एक घर होगा, नाही का, ये तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो घर, तो पहले आके मांग ले तेरी नजर मेरी नजर. म्हणजे यांच्या नजरा अशा झालेल्या असतात की त्या अपेक्षांनी तुडुंब भरलेल्या असतात. आणि नंतर प्रॉब्लेम काय होतो, लग्न झालं रे झालं की त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. एक. आणि दुसरा मुद्दा, आधी जे दोष दिसत नव्हते ते सगळे दोष नंतर दिसायला लागतात. आणि नंतर प्रॉब्लेम असा होतो की एवढा मोठा महल असतो, स्वप्न का एका सेकंदात पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो. तर प्रेमाची एक जाता जाता व्याख्या सांगतो तुम्हाला. तसं जर जमणार असेल तर त्याला प्रेम म्हणा, बाकीच्या गोष्टींना प्रेम म्हणू नका. प्रेम म्हणजे आपल्या प्रियकराच्या फक्त चांगल्या गोष्टींचा स्वीकार, याला प्रेम म्हणत नाही. जो माणूस समोरच्या व्यक्तीला गुण आणि दोषासकट स्वीकार करतो त्याला म्हणायचं प्रेम. हे जर जमत नाही तर तुमची भांडणं निश्चित आहे. समोरच्या माणसाचे दोषही माझे, समोरच्या माणसाचे गुणही माझे, असं ज्याला जमतं त्याला प्रेम जमतं. आणि ज्याला हे प्रेम जमतं त्याचा संसार उद्ध्वस्त होणं असंभव आहे. आणि तीच गोष्ट नाथ शेवटच्या याच्यात म्हणा, न करे मन भंग. म्हणजे नवरा एखादा वाक्य बोलला तर लगेच हिसं किंवा बायको एखादं बोलली वाक्य तर झालं, नवऱ्याचं 7-8 दिवस अबोला, का रे दुरावा का रे अबोला, नाही का, अपराध माझा असा काय झाला. काय अपराध झालाय, तर काही नसतं हो, फक्त दरवाजा उघडून हसली नाही ह्या कारणामुळे 8-8 दिवस बोलत. काय मूर्खपणा असतं मला कळत नाहीये. पण त्याचं ते कारण आहे की आपण समोरच्याला गुणदोषा सकट नाही स्वीकारलं. आपल्या अपेक्षाप्रमाणे त्याने जर फळ दिलं नाही तर आपली तारच जाते कामात. एक लक्षात ठेवा. जर एक सुरुवात करूया, प्रेमाला परिपूर्णता आणण्याची आपण सुरुवात करूया. आपल्या घरातून ही सुरुवात व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, तरच तुम्हाला सांगतो की असं दिसेल. भांडणं पण होत आहे, भांडणं पाहिजे, भांडण्याशिवाय तर मजा पण येणार नाही. नुसत्या समाधी लावून बसली एक तिकडे एक इकडे, काय प्रेम होणार हो. समाधीमधून निर्मिती नाही महाराज, भांडणामधून निर्मिती आहे. समाधीमधून निर्मिती होत नाही. या जगामध्ये भांडणं जिथे आहे तिथे निर्माण होतं काहीतरी, तिथे काहीतरी चॅलेंज मिळतं. नवरा बसलाय तिकडे साधना करतोय, काय झालं, तिकडे सगळं प्रकाश दिसायला लागला, तिकडे काय, तिकडे अजून उजेड पडलाय वेगळा. आता हा उजेड आणि प्रकाश काय करायचं यांची तुलना. मग तिकडे असतं की लाल दिसलेला असतो, इकडे पिवळा दिसलेला असतो, झाली भांडणाला सुरुवात आहे की नाही. ते तसं नाही व्हायला पाहिजे. घर वाजते असावे, भांडे भांड्याला लागावे. शब्द बघा कसा आहे, नाही तर तुमचे भांड्या असून काय उपयोग आहे, नाही. घर वाजते असावे, भांडे भांड्याला लागावे, नाद ब्रह्माच्या लयीत गाणे संसाराचे व्हावे.
असे केले न करे मन भंग, असे केले न करे मन भंग, ते अशी माणूस न करे मन भंग, ते निश्चल सदा नाथ के संग, ते असा कोणी आहे तो, आपण नाही, ते निश्चल सदा नाथ के संग, असी बात केली जमत नसेल तर बघा, सोडतो म्हणजे बघा आता, नाही तर त्या जागेला गुणदोषा सकट स्वीकार करा. आज आपण प्रेम हाच विषय घेतलेला आहे. ज्ञान प्रेम हे दोन्ही घटक खूप महत्वाचे आहेत. प्रेमी आहे म्हणून वेडा चालणार नाही, आणि ज्ञानी आहे म्हणून त्याच्यात वेडसरपणा कमी असून चालणार नाही. म्हणजे आपला जो मूर्खपणा आहे तो चांगुलपणावर तोलून धरता आला पाहिजे, आणि चांगुलपणा जो आहे तो मूर्खपणावर तोलून धरता आला पाहिजे. हे दोन आहेत, मध्ये बॅलन्स पाहिजे. आणि म्हणून आजचा विषय जो निवडलाय आपण, संतुलन पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. सर्कस आहे ते, राज कपूरच्या पिक्चर मध्ये ये जीवन एक सर्कस आहे की नाही. मग त्या सर्कस मध्ये काय आहे, तारेवरची कसरत पण आहे आणि दोन बाजू पण आहेत, इकडे पण पडू शकतो इकडे पण पडू शकतो. संतुलन पाहिजे, आणि त्या संतुलनासाठी काय गरजेचं आहे त्याच्याविषयीची भजनं आज आपण निवडलेली आहेत. आता हे जे भजन आहे हे सूरदासांचं भजन आहे. हे बऱ्याचदा मी म्हटलंय, आज पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करतो. सबसे ऊंची प्रेम सगाई. म्हणजे या जगात जर सगळ्यात उंच एखादी गोष्ट ठेवायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला ज्ञान ठेवता येणार नाही, तुम्हाला प्रेम ठेवावं लागेल. ज्ञानाने होणार नाही. आपण ऐकूया. आता तुम्हाला दिलंय मी सगळं काय काय काय. मी सबसे ऊंची म्हटलं की तुम्ही प्रेम सगाई म्हणायचं. आज जी चाल आपण म्हणणार आहोत ती जगजीत सिंगची चाल आहे. त्याची आपण साधी सोपी चाल घेऊया. मी त्याला लावलेली चाल जी ती भैरवीची चाल आहे, जी रेकॉर्ड केलेली आपण. पण आजची जी आपली चाल आहे आपण साधी जगजीत सिंगची साधी चाल म्हणूया.
राग जो आहे, या रागाचं नाव आहे पहाडी. माझ्या म्हणून 2-4 पहाडीच्या रचना तुम्हाला सांगतो बघा. इतकी गाणी पहाडीमध्ये झालेली आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये. हे भजन म्हणजे सगळ्या नियमांची ऐशीच्या तैशी करून टाकणारं भजन आज आपण घेऊन बसलेलो आहोत. कारण जिथे नियम आहे, जहा नेम तहा प्रेम नाही सिद्धांत. जिथे नियम आहे तिथं प्रेमाचा जन्मच होत नाही कधी. जहा नेम तहा प्रेम नाही, तहा न बुद्धी व्यवहार. खूप जास्त बुद्धी नाही चालवायची. जिथे प्रेम आहे तिथं बुद्धी चालवली तर संपलंच. म्हणजे प्रेयसीचं तोंड आता तुमच्या समोर येण्याऐवजी तिची चप्पल समोर येण्याची भीती होणार नाही. डोकं नाहीच चालत तिथे. आणि बऱ्याचदा असं तुम्हाला दिसेल की दोघं जण प्रेम आहे एकमेकाचं निष्करण बसलेले असतात, काही गप्पा मारत नाहीत. आहोत 2 ज्ञानी भेटले तर केवढ्या गप्पा मारतात. म्हणजे ज्ञानी से ज्ञानी मिले हुई ज्ञान की बात, गधे से गधा मिला हो गई 2-2 लात. आणि हा प्रेम तिसराच अँगल आहे. इथे काय बोलायचं ते ठरवतो, तिकडे जाऊन काहीच येत नाही आपल्याला. म्हणजे अशी जागा असते प्रेम की ठरवलं खूप जातं, केलं काहीच जात नाही तुम्हाला सांगतो. कारण ती जागा तशी मौन आहे. त्या मौनामध्ये सगळे विषय शांतपणे चाललेले असतात. फक्त अस्तित्वाचा आनंद या न्यायाने ते चाललेला असतो सगळा विषय. पण आपल्याला काय होतं की आपल्याला दृष्टी, आपल्याकडचा प्रॉब्लेम काय आहे, आपल्या इकडे अजूनपर्यंत त्या दर्जाला आपण ह्या विषयाला स्वीकार केलेला नाही. काही गोष्टी आपण खूप चांगल्या वरदान म्हणून परमेश्वराने दिल्या, पण त्या पापात टाकून दिल्या. आपण त्या वरदान म्हणून मिळाल्या म्हणजे पंख कापून बसलो आपण. परिणामी आपण माणूस सुद्धा धड होऊ शकत नाही. कारण माणूस होण्यासाठी पहिली अवस्था प्रेम आहे. ज्याला प्रेम जमतो तो माणूस. 2 गाढव कधी एकमेकांच्या प्रेमात पडलेले दिसणार नाहीत तुम्हाला. कुठलाही मासा दुसऱ्या माशाच्या प्रेमात पडलेला दिसणार नाही तुम्हाला. जलचर, वनचर, भूचर कुठेही तुम्हाला प्रेम दिसणार नाही. एक माणूसच दुसऱ्या माणसाच्या प्रेमात पडतो. तुम्ही त्या प्रेमावरती एक मस्तपैकी तलवार मारली, तो आयुष्यात माणूस सुद्धा होत नाही. मग आता त्याला गाढव पण होता येत नाही, काय करणार. म्हणजे अशा मध्येच कुठेतरी आपण अडकून पडलेलो आहोत. आपली अवस्था अशी आहे. तर कुठेतरी फुलू द्या जरा, तो विषय फुलला पाहिजे. आनंदाच्या जागा. आणि याला वयाचं बंधन नाही. हे नाता बीत हे सगळे विषय कसे आहे, तुम्ही आम्ही याला आपण म्हणतो की आता मी इथे बसून एवढा छान विषय मांडतोय, काय प्रॉब्लेम आहे. का त्याच्याकडे अशा दृष्टीने बघितलं जातं. त्याचं कारण आहे की कुठंतरी संस्कार आपल्याला त्या विषयाला अंधारात ढकलून ठेवलेला आहे. आणि परिणामी काय होतंय की आपल्याला आपण कधी फुलूच दिलेलं नाही. आपण अशा कळ्याच आहोत अजूनपर्यंत. कुणीतरी येऊन आपल्याला सांगतो, आपण हो हो म्हणतो. घराचा उंबऱ्यात आत शिरलो की परत पाकडीत बंद. अशी सगळी आपली अवस्था आहे. परिणामी आनंद हरवला. कावळे बिवळे असतात बघा, खूप वर्ष जगणारे कावळे मी बघितलेत. पण ते कसे खूप त्यांना ज्ञान असल्यासारखे असे त्यांचे ज्या भुवया जाडजाड झालेले असतात ते असे सगळे बघत असतात. ते सगळे काही नाही आहो. तर त्यांचं जीवन आणि आपलं जीवन याच्यात काही अंतरच नाही आहे का नाही. बरोबर आहे की सेम असतं. तुम्ही चित्र आणा डोळ्यासमोर, काही प्रॉब्लेम नाही. पण तसं नाहीये. तुम्ही जर प्रेम करू शकत नाही जगामध्ये, तुम्ही जगाला आकर्षितच करू शकत नाही. कसं तुमच्याकडे येणार कोणी. एक माणूस घेऊन बसलाय आपला शास्त्रांचा सोटा असा, आणि कोणी आला की हान तो सोटा, शास्त्रात हे लिहिलंय, शास्त्रात ते लिहिलंय. अरे तो सोटे किती खाणार माणूस. पण आपल्याला ती सवय लागलेली, त्याला आपण काही करू शकत नाही. मला माहित नाही तुम्ही माझ्यानंतर कसं वागणार आहात, पण निदान आज आत्ता आपण बसलेलो आहोत इथे तरी सगळी बंधनं सोडून द्या. काही होत नाही. एक कडक बांबू सारखं जीवन म्हणजे एक मृत्यूचं जीवन आहे. तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही आहे. आपण संवेदनशील आहोत. तुम्ही विसरून गेलाय संवेदनशील आहोत. त्यामुळे प्रेम हा विषय खूप कडक विषय आहे. तर हे सूरदासांचं कडक भजन तुमच्या समोर. त्याने असा ठेका धरला की जसं लट्टपट्ट मला तो ठेका म्हणजे असा अजब वाटतात. पण तसं काही काळजी करू नको. जहा प्रेम तहा नेम नाही. चला आहे का नाही. प्रेम सगाई. चला प्रेम
सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई. सगळा पिक्चरच्या जागी आपल्याला यायचा. कौन दिशा में लेके चला रे, आहे की नाही? नदिया के पार मधलं गाणं आहे बघा. त्या चालीवर म्हणायचं आपण. प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सूरदासांची रचना आहे सबसे ऊंची प्रेम सगाई. काही तर्क आहेत त्याला. काही गोष्टी ज्ञानाला जमत नाहीत ज्या प्रेमाला जमतात. तर पहिली गोष्ट ही की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की उघडे डोळे घेऊन समाधी, ही गोष्टी ज्ञानाला नाही जमणार. कारण ज्ञानाला काय सांगितलेलं आहे? ज्ञानाला सांगितलेलं आहे की बाबा हा माईक आहे. ज्ञानी माणसाला काय माईक पेक्षा दुष्ट काय काय कळणार आहे का? माईकच आहे, याला म्हणतात माईक. ज्ञानी म्हणणार हा माईक. आता ज्ञानाला सांगितलं की हा माईक नाही, हा तुझ्या प्रेयसीचा गाल आहे, तो अजिबात मान्य नाही करणार. पण याच्या उलट समजा प्रेमी माणसाला सांगितलं आपण की अरे ही प्रेयसी आहे तुझी, त्याच्यात फरक पडेल लगेच. तो मान्य करून गेली प्रेयसी आहे तुम्हाला. म्हणजे ज्ञानी माणूस यथार्थ गोष्टीला यथार्थ बघतो आणि प्रेमी माणसासाठी नसलेली गोष्टी सुद्धा असलेली होऊन जाते. म्हणून सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. ब्रह्मानंद आपल्या रचनेमध्ये म्हणतायत की जाती जिधर को नजरिया हमारी, म्हणजे त्याची परिणती. जसा माईकला मी प्रेयसी मध्ये बदललं, तसं ज्यांना परमेश्वराचं वेड आहे त्यांच्यासाठी जगातला प्रत्येक कण हा परमेश्वर होऊन जातो. ते म्हणतात जाती जिधर को नजरिया हमारी, उधर देखता हूं मैं सूरत तुम्हारी. उघडी समाधीच आहे. जाती जिधर को नजरिया हमारी, उधर देखता हूं मैं सूरत तुम्हारी. खिला है ये दुनिया का सुंदर बगीचा, हर डाल पातों में तेरी हरारी. एखादी डाल पण हलते ती तुझ्यामुळे, है की नाही? बदलती है रंगत हमेशा जगत की, जग बदलणार आहे, लेकिन तू ही सबके अंदर में है निर्विकारी. अख्ख्या जगाला विकार पण तुला विकार नाही, है की नाही? आणि तरी सुद्धा तू विकारी म्हणून हिंडतोस. हा, जग जग म्हणजे त्याचा विकार आणि तो अविकारी. आणि मग ब्रह्मानंद म्हणतात की तेरी रोशनी से चमकता है अंबर, बाहेर पण, और ब्रह्मानंद घट घट में तेरी उजारी. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सूरदासांनी कसं हे भजन लिहिलं तर त्यांना एकाने विचारलं की सिद्ध करा, नाही का? एखादा तर्क तुम्ही देता तर सिद्ध करा. तर त्यांनी काय काय तर्क दिले. पहिला तर्क आहे दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का
गंमत अशी आहे, तबलजीची कमाल आहे म्हणजे थोडीशी. कारण मी काय घड्याळाच्या सेकंदाप्रमाणे समजा मी चाललोय तर तुम्ही सेकंदाचा अर्धा करून चाललाय, त्यामुळे मी बोलताना तो थोडा फास्ट चालतो, तुम्ही बोलताना एकदम कमी होऊन जातो. थोडं आपण आहे की नाही, असं होत नाही ना. एकत्र चालायचं आपल्याला म्हटल्यावर माझ्या पावलांनी तुम्ही पण चालायला पाहिजे. तर थोडस ताल बघा. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर खाई, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची. पेटी वाजवायचं कारण काय आहे की तुम्हाला कळलं पाहिजे मला पेटी सुद्धा येते, तर काय तुमच्या आवाजात पेटीचा आवाज आमचा येत नाही. दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर खाई. हे प्रेमाचं वागणं जे आहे ना ते आज आपण थोडंसं समजून घेऊया की जो परमेश्वर आहे तो कसा वागतो. आपण काय करतो, आपण त्याला फार वेगळ्या पद्धतीने घेतो, पण तो फार वेगळ्या पद्धतीने असतो. मग तुम्हाला स्टेज मिळाल्यावर तुम्ही रडत बसता. वागणं वेगळं आहे थोडस. कसं वागणं आहे बघूया. दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर खाई. आता मला सांगा की तुम्हाला जर एखादी मेजवानी दिली, पंचपक्वान्न एका बाजूला आणि एका बाजूला एकदम हलकं काहीतरी आपलं पिठलं भाकरी समजा, कुठं जाणार तुम्ही? कुठं जाणार? पंचपक्वान्नाकडे जाणार तुम्ही. तुमचं चॉईस बघा आणि परमेश्वराचे चॉईस बघा. मग त्याला विचारलं परमेश्वराला, हे काय म्हटलं, पंचपक्वान्न सोडली दुर्योधनाची आणि त्या विदुराच्या कन्या भक्ष्याला कशाला गेला असतो? तर त्याने उत्तर दिलं, पंचपक्वान्न तर पंचपक्वान्न आहेच म्हटला, पण ज्या वेळेला विदुराच्या कन्या सुद्धा जर मी जाण्यामुळे पंचपक्वान्न होत असतील तर ते जास्त गरजेचं आहे. परमेश्वराचं काम जे आहे ते भारीला भारी करण्याचं नाहीये, हलक्याला भारी करायचं काम आहे. हे लक्षात ठेवा. जिथे हलकेपणा आहे, फार महत्वाचं सूत्र आहे. या बायबलामध्ये एके ठिकाणी आलंय की एके ठिकाणी एकदा म्हणजे असं पण होऊ शकतं या जगामध्ये की सुईच्या भोकातून उंटा आरपार काढता येईल, असं सुद्धा होऊ शकतं. पण नुसताच पैशाचा माज आहे तिथे तुम्हाला परमेश्वर कधी सापडणार नाही. म्हणून साग विदुर घर खाई. जिथे हलकेपण आहे त्या हलक्याला भारी करण्याचं काम करणारा परमेश्वर. भारेला भारी नाही करू शकत तो. म्हणून जिथे भारी आहे तिथे परमेश्वर नाही. सूत्र आहे तुम्हाला सांगतो मी. आता तुम्ही ठरवा काय करायचं तुम्हाला. उद्यापासून गरीब व्हायला सुरुवात करायची. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर खाई. तुमचे महावीर, तुमचे बुद्ध राजा म्हणून जन्माला आले आणि त्याच्यानंतर त्यांना ज्ञान झालं म्हणतात. काय ज्ञान झालं ते बुद्धांनी सांगितलं नाही आणि महावीरांनी सांगितलं नाही, मी सांगतो. त्यांना हेच ज्ञान झालं की राज्यपाठाच्या वैभवामध्ये परमेश्वर सापडणार असं. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, साग विदुर घर खाई, साग विदुर घर खाई.
सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे हे मध्ये विचारेंनी काय गोंधळ केला सांगतो तुम्हाला. काय काय आमची माणसं गोंधळ करण्यात पटायची. मग त्याच्यात यांनी गोंधळ असा केला की आंब्याच्या पेट्या त्या कुठून मागवल्या त्या कोकणातून रत्नागिरी हापूस छापून लिहिलं. आमचा विश्वास आहे हो तुमचा, पण त्याच्यावर ते छापून रत्नागिरी हापूस, त्याच्यावरती विचारे, त्या विचाराच्या स्पेलिंगला विचरे झालं. ते एक खाऊन टाकला त्याने. तर ते घेतलं, ते आतमध्ये एक आंबा होता जो अत्यंत सुरेख होता. म्हणजे सगळेच आंबे चांगले होते, आणि एक आंबा होता तो थोडासा वरून काळा पडला होता. आता काय झालं, आमच्या पोरीने ज्या वेळेला उघडली पेटी, तर तिने काय केलं, तो जो चांगला आंबा आहे तो तिने निवडला, तो घेतला. आता मी म्हटलं याला कोणी खाणार, मग नाही का, ह्याचं तर जीवन गेलं. त्याला मी उचललं. त्याच्यानंतर काय तो तेवढा भाग सोडून बाकीचा चांगलाच होता पठ्ठ्या. हे आमचे जोशी म्हणतात की हे असले आंबे असतात, झाडावरून काढता काढता जर आंबा दुखावला गेला तर तो वरून सडायला लागतो, असं म्हणतात. म्हणजे बरोबर का नाही. फार मला ते इतकं आवडलं आणि ते मला आठवलं. तो आंबा काढला, म्हटलं अरे हा दुखावला गेलाय. मी काय केलं, त्याला मी असं कापलं व्यवस्थित, तेवढा भाग सोडून, आणि एका बशीमध्ये घेतलं. आमची पोरगी तेवढ्यात आली. तिने जो चांगला आंबा निवडला होता तो तुलनेने आंबट होता. मग माझ्या बशीतलं एक घेऊन त्यांनी खाल्लं. अरे हा चांगला आहे. तिने, तुम्हाला सांगतो, तो चांगला आंबा बाजूला ठेवला आणि तो आंबा खाल्ला. हलक्याला भारी करायची पद्धत प्रेमामध्ये. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची. एक तर्क तर पटला तुम्हाला? पटला तर पुढे जातो, नाही तर आणखी काही सांगेन. पुढचा तर्क, झूठे फल शबरी के खाए, 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 बहुविधि स्वाद बताई, बहुविधि स्वाद बताई, सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची. आता हे बघा, ही पण काय गंमत आहे. झूठे फल शबरी के खाय. अरे चांगली फळं खायची. मला एक सांगा, तुमच्या समोर असं जर कुणी उष्ट केलेलं फळ आलं तर तुम्ही खाणार का? आमचे सोहळेवाले तर नाही. नाही खाऊ शकत. तुम्हाला ते इतकं मनात बसलेलं आहे आपल्या. पण तुम्हाला सांगतो, या विषयावरती आहे ना, मी एक पाटी बोर जिंकली. हा, काय झालं, काकड्यांचा एवढा ढीग लागला होता. म्हणजे जवळजवळ 7-8 किलो काकड्या होत्या. 7-8 किलो काकड्या होत्या म्हणजे. आणि तो मी आपली ती काकडी, एक लहानपणीची गोष्ट आहे, ती काकडी घेतली हातात आणि आपले चोरली, म्हणजे घेतली नाही, खायला लागली. तर तो जो होता तो हातगाडीवाला, तो म्हटला इकडे ये, तुला जर जमणार असेल तर एवढ्या काकड्या खाऊन दाखव सगळ्या, तुला बोराची पेटी देतो, म्हणजे बोराची टोपली देतो. अरे म्हटलं बोराची टोपली, म्हणजे मला टार्गेट दिसायला लागलं.
CA सारखं असं नाही, टार्गेट म्हणजे किंवा इंजिनियर टार्गेट म्हणजे IT इंजिनियर ह्याचे टार्गेट आहेत सगळे. तर ते टार्गेट दिसायला लागलं बोराची पेटी. आता काय करायचं मग? म्हटलं चल, म्हटलं एवढ्या काकड्या खाऊन दाखवतो. ठीक आहे म्हटलं. घेतलं मी पहिली काकडी घेतली, कटकन तिला आपला एक तुकडा पाडला ठेवून दिली. दुसरी घेतली, एक एक तुकडा खात होतो प्रत्येकीचा. त्याला कळे ना काय चाललंय. म्हटलं माझ्या ह्या काकड्या खाऊन झालेल्या आहेत. तो म्हणतो हे असं नाही करी खाऊन. म्हटलं कोणालाही विचारा, कोणाला सांगा ही काकडी खा म्हणून, कोण खाताय का बघा. प्रत्येक जण येतो. त्याला विचारलं की ही काकडी खाऊन दाखव. तो म्हणला नाही खाणार. कारण काय? खाल्लेली आहे. कारण काय? खाल्लेली आहे. कारण काय? खाल्लेली आहे. या न्यायाने सगळ्या काकड्या मी खाल्लेल्या आहेत. बोराची पेटी दे. तर मी जो फायदा घेतला, तो फायदा घेतला कशाचा? की तुमच्या आमच्या मनामध्ये ज्या पावित्र्याच्या कल्पना आहेत, जर त्यांच्याशी मी खेळ मांडला तर माझ्या मनासारख्या घटना मी घडवू शकतो. इतकं पावित्र, हे पवित्र, ते पवित्र, गोमूत्र शिंपडायचं, अमकं करायचं. अरे 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 अरे, त्या पावित्र्याच्या नादात आपला पार म्हणजे काय त्याला म्हणतात आता, कशाला काहीही अर्थ नाहीये. तुम्हाला सांगतो, कशावरही पावित्र्य निर्माण उभं राहतं. राजस्थानमध्ये एक देऊळ असं निघालं नंतर की कुणीतरी काय झालं, कुणाला तरी कार्यक्रम करता करता मध्येच काहीतरी पोट खराब झालं. आता तिथे जायला जागा नाही म्हणून पाठीमागं जाऊन बसला म्हणे तो. आणि त्याच्यानंतर ते कोणी बघू नये म्हणून त्याला घातलेला हार त्याने त्याला घातला होता. त्याच्यावरती हार पडून पडून देऊळ उभं राहिलं हो. तुम्ही जर सगळे आपले सगळे सद्गुण असे खरडले, सगळी अशी देवळं खरडली ना, कुठेतरी हे असं सगळं सापडेल तुम्हाला सांगतो. आपण खूप आतमध्ये खोलात जात नाही या सगळ्या विषयांच्या. हे पवित्र, ते पवित्र, याने असं करायचं. त्या नादामध्ये आनंद सगळा वाया गेला. झूठे फल शबरी के खाए. कशावर आघात? जसं दुर्योधन का मेवा त्यागे साग विदुर घर खाई. आघात कशावर? हलका आणि भारी. हलकं स्वीकारणार, भारी त्यागणार. तसं इथे अपवित्र स्वीकारणार, पवित्र सोडून झूठे फल शबरी के खाए, झूठे फल शबरी के खाए. तुम्ही काही उष्ट करून ठेवू नका. झूठे फल शबरी के खाए, झूठे फल शबरी के खाए. बहुविधि स्वाद बताई, बहुविधि स्वाद बताई. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची. पुढची घटना. प्रेम के बस नृप सेवा कीन्ही, प्रेम के बस नृप सेवा कीन्ही. काही काही विषयांमध्ये असा आपला प्रॉब्लेम झालाय. आता सध्या इंग्लिश मी लिहित होतो ज्या वेळेला सिरियल, सगळ्या कुठं इंग्लिश, कुठं मरांग्लिश, नाही का, मराठी इंग्लिश म्हणजे मरांग्लिश, कुठं पंग्लिश म्हणजे पंजाबी आणि इंग्लिश म्हणून पंग्लिश नावाची लँग्वेज तयार होते. तर अशा लँग्वेजच्या जगतामध्ये नृप शब्द आपल्याला जरा अवघड पडतोय. नृप म्हणजे राजा, आहे का. प्रेम के बस नृप सेवा केली. हा प्रसंग जो आहे हा उत्तर भारतात घडलेला आहे. मी नंतर सांगतो. फक्त नृप शब्द आहे त्यामुळे तुम्हाला म्हणताना त्रास होऊ नये. प्रेम के बस नृप सेवा कीन्ही, प्रेम के बस नृप सेवा कीन्ही. आप बने हरि नाई, आप बने हरि नाई. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची.
घडलेला किस्सा आहे की एक न्हावी होता आणि तो न्हाव्याला हे जसं आपण आज बसलोय हे असं काहीतरी प्रवचन झालं भजन झालं की त्यात रंगायची वाईट खोड आहे की नाही? वाईटच नाही हे हसले म्हणजे वाईट नाहीये चांगली खोड तर ही वाईट खोड होती त्याला. एकदा असा प्रॉब्लेम झाला बरं तो रोज राजाच्या हजामतीला जायचा. मग असं झालं एके दिवशी की भजनामध्ये रंगली स्वारी खूप भजन रंगलं तर हाही रंगला आणि परिणामी काय झालं की त्या राजाच्या हजामतीला जायची वेळ टळून गेली त्याची. दुसऱ्या दिवशी तो जो न्हावी होता तो कसा कापत कापत गेला राजासमोर की आता राजा आपली हजामत करणार असं त्याला वाटलं आणि राजाने त्याला अक्षरशः मिठी मारली. अहो तिकडची घटना. राजाने त्याला मिठी मारली, त्याला बसवलं, त्याला म्हटलं काय झालं काय म्हटलं झालं काय म्हटलं काल तू माझी अशी हजामत केली म्हटलं इतके दिवस तू माझी हजामत करतोयस पण कालचा दिवस काय जबरदस्त होता म्हटलं काल तू म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी वागलास म्हणलं. मग ते काय झालं होतं हे महाराज तिकडे अडकले होते त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत ती सेवा परमेश्वराने बजावली होती है की नाही. म्हणजे इथे काय झालं बघा दुर्योधन का मेवा त्यागे साग विदुर घर खाई. त्याच्यामध्ये काय झालं हलकं स्वीकारणार नाही स्वीकारणार हलकं स्वीकारणार भारी स्वीकारणार नाही. पुढे झूठे फल शबरी के खाए अपवित्र स्वीकारणार नाही. आणि आता या ठिकाणी या न्हाव्याच्या याच्यामध्ये अपात्र जे आहे ते स्वीकारणार नाही अपात्र स्वीकारणार नाही अपात्र स्वीकारणार पात्र स्वीकारणार नाही. परमेश्वराचं फार मोठं लक्षण आहे सगळा उलटा आहे. नाथाच्या घरची उलटीच खूण पाण्याला कैसी लागली तहान आहे की नाही. आज म्या बाई नवल देखिले वळचणीचे पाणी आडाला गेले म्हणजे आडाचं वळचणीला जातं आहे की नाही. शेतकऱ्याने शेत पेरिले राखणदाराने त्यासी गिळिले. श्रीधर स्वामी म्हणे मार्ग उलटा मार्ग आहे. तर इथे हे तुम्ही जरा लक्षात घ्या. आपल्या सगळ्या व्याख्या ज्या आहेत तुम्ही कधी हा विषय केला पण नसेल की परमेश्वर आपल्याला का भेटत नाही. हा आपल्यापैकी कोणाच्या डोक्यात त्याचं कारण आहे ना. एक फोटो बसलाय आपला परमेश्वर आहे नाही कुठेतरी मूर्ती आहे आपलं काम भागतंय आपल्या कुठल्या व्यवहारात दखल देत नाहीत या गोष्टी. ते आपल्या बसलेला आहे फोटो टांगला हार घातला उदबत्ती लावली बिचार काही बोलत नाही. आपले सगळे देव असे की आपल्या संसारात दखल नाही द्यायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आम्ही बंद करून टाकलेलं एका जागेवरती. आपल्याला असा देव परवडणार नाही जो खरा आहे तुम्हाला सांगतो. आणि खऱ्या देवाचा प्रॉब्लेम हा आहे की तो उलट वागतो. आपण काय आहे आपण देव असं वागलं पवित्र वागलं तर देव येईल. इथं सगळी उलटी गंगा आहे ती आज समजून घ्या. हे भजन सगळं उलट भजन आहे बघा. हा पात्र अपात्रतेचा. आता मला सांगा जर तुम्हाला परमेश्वर आहे तुम्हाला न्हावी व्हायची गरज आहे का नाहीये. तर न्हावी पण नाही स्वतःचा परमेश्वर पण बाजूला ठेवून इथे न्हाव्याची ड्युटी बजावायला गेला. म्हणजे अपात्र गोष्ट सुद्धा ज्या वेळेला त्यात परमेश्वर शिरतो त्यावेळेला पात्र होऊन गेली. प्रेम के बसे नृप सेवा कीनी आप बने हरि नाही. माझी फार इच्छा होती अहो एकदा अशी इच्छा झाली की नाही आपण असं कृष्णासारखं वासरी बिसरी लटकवायची अशी है ना. आणि बाजूने अशा सगळ्या गोपिका अशा डान्स बिन्स करतायत काय अशी स्वप्न पडतात अहो. ते असं सगळं करायचं माझी इच्छा होती अशी. तर नंतर एक जो ज्येष्ठ नागरिक होता तो ज्येष्ठ नागरिक म्हणाला मला तू अशी नुसती कल्पना करून बघ. म्हटलं त्यात काय कल्पना करायच्या बायका आपल्या फेर धरून नाचतायत काय त्यात बघण्यासारखं आहे. चांगलं तर दृश्य आहे चांगलं नाही म्हटलं. ते दृश्य असं दिसेल तुझं तर चारित्र्य गेलंच पण त्या तुझ्या भोवती नाचणाऱ्या बायका त्यांच्याही चारित्र्याची वाट लागेल म्हणलं. मग म्हटलं पण मग आता नाच तर व्हायला पाहिजे मग काय करायचं पात्र काढायचं ना अपात्र ठेवायचं.
म्हटले काय नाही, तू मध्ये उभं राहायचं नाही, कृष्णाची साधी मूर्ती आणून ठेव. सगळ्या भक्त मंडळी तयार झाल्या बघा. काल मी उभा राहिलो तर फालतूपणा दिसतोय, आणि एक दगडाची मूर्ती आणून ठेवली तर काय होतं, लगेच सगळं पात्र, काय भक्त आहेत, काय नाचतायत. अरे तोच नाच आहे, पण ही मधली मूर्ती बदलली, आणि मधली मूर्ती बदलल्यामुळे लगेच भक्तिभाव निर्माण झाला. तर परमेश्वर जो आहे सगळ्या फालतू गोष्टींना सुद्धा मध्ये येतो आणि पात्र करून टाकतो. हे सगळं प्रेम के बस नृप सेवा कीनी, प्रेम के बस नृप सेवा कीनी. विटाळाचा देह विटाळी जन्मला, कैसा शुद्ध झाला सांगा तुम्ही. रामदासांना प्रश्न पडला, हा रामदासांचा अभंग, समर्थ रामदासांचा आहे अभंग. विटाळाचा देह विटाळी जन्मला, कैसा शुद्ध झाला सांगा तुम्ही. माणूस मेला रे मेला की लगेच त्याला हलवायची तयारी सुरू. एवढं काय गेलं त्याच्यातलं, इतका अपवित्र विषय आहे बघा. तुम्हाला घरात ठेवायला सुद्धा मग नंतर लोक घाबरतात. म्हणजे तुमचे सगळे आजचे जे म्हणतात ना सगळे संबंधी सगळे घाबरतील तुम्हाला घरात ठेवायला. थोडक्यात काय, या अपवित्रामध्ये जे पवित्र आहे नाही, त्या पावित्र्यामुळे तुमची किंमत आहे, तुम्हाला सांगतो. म्हणजे कारण पवित्रतेला पवित्र करत बसला तो कसला परमेश्वर, या अपवित्राला पवित्र ज्याने केलं तो परमेश्वर. प्रेम के बस नृप सेवा कीनी, प्रेम के बस नृप सेवा कीनी. आप बने हरि नाई, आप बने हरि नाई. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे काय सूरदासाने भजन केले बघा. आपल्या सगळ्या भावनेची वाट लावून टाकली बघा त्याने. पुढचं आहे बघा, करुण पुकार सुनी जब प्रभु ने, सुनी जब प्रभु ने, करुण पुकार सुनी जब प्रभु ने, करुण पुकार सुनी जब प्रभु ने. द्रौपदी लाज बचाई, द्रौपदी लाज बचाई, द्रौपदी लाज बचाई. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची. माझ्या गादीवर ज्या वेळेला बसले हे विष्णू जोशी, त्या श्रीमद भागवतामधला, त्या श्रीमद भागवतावर जे आधारलेला आहे तो हरिविजय. म्हणजे त्या हरिविजयामध्ये असलेलं आख्यान त्यांनी थोडस मांडलं. त्यांच्या अंगावर त्यावेळेला काटा उभा राहिला. हा प्रसंग तो हा नव्हता, प्रसंग वेगळा होता. द्रौपदीचं चित्र डोळ्यासमोर आणा तुम्ही, कशी अवस्था आहे द्रौपदीची, नाही का. द्रौपदी हा विषय असा आहे की 5-5 पती समोर आहेत, एका चढ एक बलशाली आहे. तुम्हाला सांगतो 5 पती एका चढ एक बलशाली, आणि तरी सुद्धा द्रौपदीच्या मनातलं भय काही ते काढू शकले नाही. हा मोठा अजब विषय. भीती, भय हा मोठा अजब विषय आहे. आणि मग जो भयाला पुरून उरतो नाही का, तो परमेश्वर. अभय माणूस आहे, त्याला काय करणार तो. अभय माणसाला मारतो परमेश्वर. रावण माजला म्हणजे काय झालं, अभय झालं. बघा ना तुम्ही, कंस माजला आधी तर,
मी काही करू शकतो म्हणजे अभय झाला, त्याला भीती राहिली नाही. ज्याला भीती राहत नाही तो पाप करतो. म्हणजे जी माजलेली मंडळी जर तुम्ही बघितली तर अभय झालेली आहे. पण आदरयुक्त भय जिथे आहे तिथे परत श्रद्धेचा जन्म होतो. आता हे तेडे खीर आहे, थोडीशी समजून घ्यायला विषय आहे. भय पाहिजे, पण ते भय कुठपर्यंत पाहिजे? ते भय तिथपर्यंत पाहिजे की तुमच्या भयाला अनुसरून परमेश्वर आला पाहिजे. आणि मग त्यासाठी काय आहे? मग त्यासाठी अष्टसात्विक भाव निर्माण झाले तुमचे. त्या भावातून काय आहे? सूचकता आहे. त्या भावातून या शरीरामध्ये भय दाखवणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी उघड्या पाडल्या जातात. म्हणजे अश्रू भाव आहे, त्या अश्रूतून हृदय उघडं पडतं माणसाचं. म्हणजे हृदय आत आहे, दिसत नाही, पण ते उघडं पाडायची जागा म्हणजे अश्रू. माणूस रडला की लक्षात येतं काहीतरी हृदयात प्रॉब्लेम आहे. अश्रूत प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम कहीं और है की नाही. तर करुण पुकार सुनी जब प्रभूने, प्रॉब्लेमचं ऑपरेशन बघा कसं आहे. आणि ती जे हृदय आहे, 5 पती असून त्यांना ते हृदय नाही कळलं. ते हृदय कळलं कोणाला? परमेश्वराला. दुर्योधन का मेवा त्यागे, भारीला हलकं करायची प्रथा है ना. जिवटे फल शबरी के खाए, अपवित्राला पवित्र करायची परंपरा. प्रेम के बस नृप सेवा कीने, अपात्राला पात्र करायची परंपरा. आणि आता प्रेम के बस म्हणजे काय? करुण पुकार सुनी जब प्रभूने द्रौपदी लाज बचाई, भयाला अभय करण्याची परंपरा. करुण पुकार सुनी जब प्रभूने, द्रौपदी लाज बचाई, द्रौपदी लाज बचाई. सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे ऊंची सबसे प्रेम सगाई ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई प्रेम सगाई, प्रेम सगाई ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन हो, राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन हो, राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन हो, राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन हो. तामे झूठ उठाई, तामे झूठ उठाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. राजसूय नावाचा यज्ञ युधिष्ठिराने केला होता असं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना बऱ्याच सेवा दिल्या गेल्या. तर आमचे विष्णू जोशी काल जे म्हणाले की त्या राजसूय यज्ञामध्ये द्रौपदीकडे काय जबाबदारी, तर जेवढी मंडळी येतील त्या सगळ्यांना वाढायची जबाबदारी एकट्या द्रौपदीची. काय गंमत आहे बघा. आता फार सुंदर किस्सा आहे तो, त्यांनी काल सांगितला मला, इथं तो अगदी व्यवस्थित वाटतोय. तिच्याकडे जबाबदारी काय? सगळ्यांना वाढायची. किती लोक आली असतील तुम्ही विचार करा. त्या सगळ्यांना एकटी द्रौपदी वाढते असं चित्र डोळ्यासमोर आणा. अत्यंत अवघड आहे. त्या काळामध्ये असं म्हणजे मंगल कार्यालय भाड्याला घेऊन नाही का सगळे वाढपी बिडपी सगळे त्याच्यात आपोआप येतात बघा, तशी काही प्रथा नव्हती तिथे. एकटी द्रौपदी वाढतीये. आणि त्याच वेळेला कृष्णाने काय स्वीकारलं काम?
कृष्ण आणि कृष्णा नाही का, कृष्णा म्हणजे द्रौपदी. कृष्णाला काना दिलं की कृष्णा होतं, द्रौपदी. आणि कृष्ण म्हणजे दोघही काळे आणि दोघही सुंदर. काय गंमत आहे बघा. आपल्या गोरेपणाच्या कल्पना बाजूला ठेवूया. हे महाभारतामध्ये नाही, त्या काळामध्ये असं म्हणतात, द्वापार युगात म्हणजे कृष्णासारखा सुंदर कुणीच झाला नाही. त्रेतायुगामध्ये सीतेसारखी सुंदर कुणीच नव्हती असं म्हणतात. असंभव. म्हणून रावणाली पळवली तिला. कारण सुंदरता आहेच तेवढी, म्हणजे त्या दर्जाची सुंदरता होतीच, ती सुंदर होती. द्वापार युगामध्ये कृष्णासारखा सुंदर नव्हता. आणि तसं जर बघितलं तर रामही काळा, कृष्णही काळा, आणि गेला बाजार त्याची ही बहीण द्रौपदी सुद्धा काळीच म्हणजे. पण तरी सुद्धा दोघांच्या जबाबदाऱ्या कशा आहेत बघा सायमल्टेनियसली. एक इकडे वाढतीये आणि एक उष्टी काढतोय. दोन जबाबदाऱ्या. हे प्रेमाचं लक्षण बघा. पण नुसतं प्रेम नाहीये, त्या प्रेमामध्ये दोन जबाबदाऱ्या पार पडतायत. एक उष्ट काढणं ही जबाबदारी आहेच, पण त्याचबरोबर दुसरी जबाबदारी जी त्या हरिविजयमध्ये अधोरेखित केली आहे की एकटी द्रौपदी वाढतीये आणि त्या द्रौपदीला चेहऱ्यावरती एक सुद्धा रेषा हलत नाहीये, म्हणजे उत्साह अचाट, म्हणजे दमतच नाहीये. आणि इकडे कृष्ण उष्टी काढून काढून एक प्रकारे दमतोय. काय? कारण सारखी दर काही मिनिटांनी त्याची उटी खाली उतरतीये, घामाघूम होतोय उष्ट काढताना कृष्ण. आणि मग सगळं लक्षात आलं की तो जो द्रौपदीचे श्रम आहेत ते सगळे इकडे ट्रान्सफर झालेले श्रम आहेत. तिकडे काय चाललं होतं, तिकडे उत्साहात वाढणं, पण ते सगळं तिला जे सगळं सामर्थ्य पुरवायचं काम आहे ते सगळं या बाजूने चाललं होतं. त्यामुळे काम ती करत होती, घाम इकडे. आता घामेजलेला माणूस जर त्याने जर वाढलं तर ते कोणी स्वीकार करेल का? बरोबर विचार आहे की नाही? त्यामुळे अंगाला घाम सुटलेला तो वाढपी म्हणून दिसणारच नाही, म्हणून उष्टी काढण्याकरता बरोबर गेला कृष्ण. तुम्हाला म्हणजे त्यांनी ते बरोबर संतुलन राखलेलं आहे त्या ठिकाणी. आणि हे जे घडलं हे याला कारण प्रेम आहे. राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन्हो, राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन्हो. आता बघा सगळे उलटे उलटे विषय. पहिल्यांदा त्यांनी भारीला हलकं केलं, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर मग अपवित्राला पवित्र केलं, मग अपात्राला पात्र केलं, मग निर्भया म्हणजे भयाला निर्भय केलं. आणि आता काय केलं त्यांनी इथे नीच जो घटक असतो त्याला उच्च केलं. करुण पुकार सुनी जब प्रभु ने, करुण पुकार सुनी जब प्रभु ने. नाही, राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन्हो, राजसूयज्ञ युधिष्ठिर कीन्हो. काय झालं मगाशी हे जे कडवं मी म्हणत होतो, करुण पुकार सुनी जब प्रभूने, तर माझ्या समोरून असं ते तरळलं ते प्रकरण. ते थोडं त्यांनी पाठलाग केला त्या प्रकरणाने. त्याच्यावर ह्या राजसूय यज्ञाचा काय परिणाम झालेला दिसत नाही. आणि याच्यावरून आणखी एक गोष्ट लक्षात आली की दुःख माणसाच्या लक्षात राहतं, सुख लक्षात राहत नाही. कारण राजसूय यज्ञ म्हणजे सुख आहे. राजसूय यज्ञ युधिष्ठिर कीन्हो, तामे झूठ उठाई, तामे झूठ उठाई, सबसे ऊंची सगाई, सबसे ऊंची सबसे ऊंची सगाई, सबसे
आहे पुन्हा इथे. आता तसं बघितलं तर परमेश्वर कोण? कृष्ण. भक्त कोण? अर्जुन आहे. आतमध्ये रथामध्ये कोण बसलं पाहिजे? कृष्ण बसला पाहिजे रथामध्ये, बरोबर आहे की नाही? बाहेर कोण बसला पाहिजे? रथ हाकलायला कोण बसला पाहिजे? अर्जुन बसला पाहिजे. पण नाहीये. ही एकमेव प्रतिमा जी घराघरात लावली जाते, तुम्हाला सांगतो, महाभारताच्या निमित्ताने असेल किंवा गीतेच्या निमित्ताने आपल्या भारताच्या तत्वज्ञानाला आपल्याला सलाम केला पाहिजे त्या एका प्रतिमेसाठी. ती एक प्रतिमा अशी आहे की जिथे परमेश्वर सारथ्य करतोय आणि भक्त हा रथाच्या आतमध्ये बसलाय, यासाठी नाही येते. हे सॅल्यूट करण्याचा विषय आहे तो एका गोष्टीसाठी. जर तुमच्याकडे खूप सुंदर गाडी असेल आणि तुमचा ड्रायव्हर जर नीट गाडी चालवणारा नसेल, काय होईल? काय होईल? पाठीमागचा बसलेला माणूस, त्याला गाडी नाही आली तरी चालते, तो अज्ञानी असला तरी, तो गरीब असला तरी, तो कसाही वेडा वाकडा असला तरी, ड्रायव्हर वेडा वाकडा असता कामा. बरोबर आहे का? का हो असं? त्याचं कारण आहे की जगातल्या सगळ्या अडाणीपणाचं, सगळ्या अज्ञानाचं, सगळ्या तिरछ्या गोष्टींचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर सरळ असणं गरजेचं. परफेक्ट चित्र ते या जगामध्ये असंच चित्र दिसायला पाहिजे. दुर्दैव आपलं आहे की आपले गुरु सगळे मंदिरात बसलेत आणि शिष्य सगळे पायऱ्यांवरती आहेत. चूक. शिष्य आतमध्ये बसला पाहिजे आणि गुरुने रथ हाकायला पाहिजे. कारण कुठं रथ न्यायचा, कसा रथ न्यायचा, मोक्षाकडे न्यायचा की आनंदाकडे न्यायचा, हे ठरवणार कोण? भक्त. परफेक्ट आहे. ड्रायव्हरच्या जागी ड्रायव्हर, ड्रायव्हरच्या जागी ड्रायव्हर पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर असा आहे की जसा तो अपवित्राला पवित्र करणारा आहे, तसाच तो रंकाला राजा करणार आहे. प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो, प्रेम के बस अर्जुन रथ हाक्यो, भूल गयो ठकुराई, भूल गयो ठकुराई, सबसे ऊंची सबसे चढी वृंदावन. चढी बढी काही म्हणा तुम्हाला, वाढली ती. काय कारण आहे हो? गोपीन नाच नचाई. ते आम्ही राजस्थानमध्ये एक ठिकाणी भजन करत होतो, तर ते कबीर पंथाच्या आखाड्याची लोक होती समोर सगळे. त्याने लगेच प्रश्न पाठवला त्याने
त्या कृष्णाने बाकी सगळं ठीक केलं म्हणे, गीता सांगितली कृष्णाला एकदम बरोबर म्हणे, नाही का. पण हे त्या गोपींबरोबर जो डान्स केला त्याचा जरा प्रॉब्लेम आहे. एवढं त्यांनी नसतं केलं ना तर त्याला गालबोट नसतं लागलं, नाही का. तो व्यवस्थित निष्कलंक पद्धतीने सार्वभौम पद्धतीने आपल्याला स्वीकारता आला असता. ही गोष्ट त्याने गोपींबरोबर नाच का केला प्रश्न आहे बाबा. तो प्रश्न आला माझ्याकडे वरती आणि त्याचं उत्तर लगेच सापडलं. कृष्णाने उत्तर दिलं. कृष्णाचा फोटो असा पाठीमागे असा लावला होता, जसा समर्थ रामदासांचा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तिथं माझ्या पाठीमागे पण तसंच होतं, कृष्ण होतं ते. फक्त ते असं भिवू नकोस होत असतो. त्याच्याकडे बघितलं बाबा एकदा, त्याच्याकडे बघितलं तर पठ्ठ्या बासरी वाजवतोय. पठ्ठ्या बिठ्ठ्या शब्द तुम्हाला जरा नाही, आम्ही आमची फार चालते म्हणजे येडा मोहम्मद वगैरे सगळं आम्ही म्हणतो त्याला. असं पाहिजे हो तसं, त्याशिवाय काय. देव आपल्यातला वाटला नाही तर तो कसला देव. प्रेम आहे ना. आणि प्रेम म्हणजे कसं आहे, प्रेम तुम्हाला मेलेल्या माणसावर नाही करता येत, लक्षात ठेवा. म्हणून जर जिवंत परमेश्वर असेल तर परमेश्वराचं प्रेम पण बरोबर आहे. हा प्रॉब्लेम तो आहे माझ्याकडे, जिवंत आहे. त्याच्याकडे बघितलं, असं जरा त्याकडे लक्ष दिलं मी तर हा पठ्ठ्या बासरी वाजवतोय. म्हटलं माझ्या बासरीकडे बघ आणि उत्तर दे. लगेच उत्तर सुचलं. मग मी तिथे उत्तर दिलं, म्हटलं एक निर्जीव बासरी आहे की नाही, जिला जीव नाहीये, कुठल्या तरी झाडाची कापून आणलेली आहे, म्हणजे जीव होता एकेकाळी पण आता निर्जीव आहे असं म्हणूया. एक निर्जीव बासरी परमेश्वराच्या सानिध्यात आली आणि तिच्यामधून हजारो राग बाहेर पडले. जर निर्जीव गोष्टीमधून हजारो राग बाहेर पडतात, संगीत बाहेर पडतात, तर जिवंत माणसं त्याच्याजवळ गेल्यावर नाचणार नाही तर काय होणार. डान्स होणार म्हणताय. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपला प्रॉब्लेम हा की लाज. हे फार डेंजर प्रकरण आपल्यामध्ये बसलेलं आहे. आपल्या आयुष्यात आपण मोक्ष हा शब्द उच्चारण्याच्या लायकीचे नाही, त्याचं एकमेव कारण लाज. हे पटणार नाही तुम्हाला. निर्लज्ज नाही म्हणत मी, निर्लज्ज हा विषय वेगळा. पण काही काही ठिकाणं असतात, काही काही ठिकाणं असतात की जिथे थोडं तुम्हाला संपूर्ण धैर्य तुमचं उद्घाटित होण्याची गरज आहे. तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे तेवढी उद्घाटित होण्याची गरज आहे. तुमच्यामध्ये जेवढा प्रस्फोट आहे तेवढा येण्याची शक्यता आहे बाहेर. आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो की या जगामध्ये लाज घालवण्याचं एकच साधन आहे, नाच. ज्याला नाचता येत नाही, नाचता येत नाही म्हणजे काय भरतनाट्यम नाही शिकायचं, तसं नाहीये. कसंही नाचा, नाही का, कसंही नाचायला प्रॉब्लेम नाहीये, नाचायला बंधन नाहीये. या जगामध्ये मोराने काय केलं, मोर कुठल्या शाळेत गेला का डान्स शिकायला नाही. त्याला आम्ही म्हणतो थुई 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 नाचतोय. ते थुई थुई नाचतो तो. एक दिवशी परमेश्वराच्या प्रेमामध्ये नाचला, त्याचा पीस खाली पडला. सेवा भाव त्याचा बघून त्याने तो उचलला पीस आणि आपल्या डोक्यावर टाकला. बघा काय गंमत आहे. तो सेवा भाव आहे. डान्स केला. त्या डान्सचं बक्षीस म्हणजे काय माहिती का, कृष्ण खाली मोर वर आहे. कृष्ण खाली आहे, मोर वर आहे, हे लक्षात ठेवा. आणि जो सेवेला आपल्या डोक्यावर ठेवतो तो परमेश्वर. ऐसी प्रीति बड़ी वृंदावन, ऐसी प्रीति बड़ी वृंदावन, गोपी ने नाच नचाई, गोपी ने नाच नचाई, सबसे ऊंची सजाई, सबसे ऊंची सजाई, सबसे आता भरपूर सांगितलं. गोपीने नाचे नचाई. कृष्णाच्या बाबतीत हा मोठा किस्सा आहे. त्या जरासंधाच्या तावडीमधल्या
बायका सोडवल्या त्यांनी 16,000 शिशुपालाच्या तावडीतून का जरासंधाच्या तावडीतून जरासंधाच्या तावडीतून त्याने सोडवल्या. आणि नंतर काय झालं, आता त्या बायकांचे असे आहे की आता आम्ही तर तिकडून आलेलो आहे, म्हणजे आता जेलमध्ये येऊन गेले, जेलमधून माणूस सुटला तर तुम्ही आम्ही त्याला घरात घेऊ का? नाही घेणार. सगळ्या गोपिका कृष्णाला प्रेम करायच्या कृष्णावरती, पण त्याच्यामध्ये असं कधीच घडलं नाही की हे तू करायचं नाही मी करणार, असं कधीच घडलं नाही. असूया मुक्त प्रेम ज्याला म्हणूया, तर ते तिथे जन्माला आलं. आणि दुसरा मुद्दा त्याच्यामुळे घडलं काय, जसं अपवित्र पवित्र आहे की नाही, तसं इथे जे निर्बल आहे ते सबल झाले. सुनीरी मैने निर्बल के बलरा. जिथे निर्बलता आहे तिथे सबलता जन्माला घालायचं काम परमेश्वर. जिथे अनाथ आहे तिथे जो नाथ होतो तो परमेश्वर. ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, ऐसी प्रीत बड़ी वृंदावन, गोपिन नाच नचाई, गोपिन नाच नचाई, सबसे आता एवढे सगळे उलटे किस्से सांगितलेत आणि शेवटी सूरदास स्वतःही उलटे झालेले आहेत. बघा तुम्ही, सूर क्रूर एहो लायक नाही, सूरदास मैं लायक नाही, सूरदास म्हणतायत की ही सगळी प्रेमाची वरची सगळी उदाहरणं दिली आणि तरी सुद्धा प्रेम म्हणजे काय ते काय मला अजून सांगता आलेलं नाही. म्हणजे इथे एवढी सगळी बडबड करून शेवटी काय झालं, जी लायकी होती ती नालायक ठरली. जो बडबड करतो, खूप जास्त बडबड झाली तर ते वाट्याला काय येतं, ते सूरदासाच्या वाट्याला जे येतं ते आपल्या वाट्याला येतं. ज्ञान पाहिजे, बडबड खूप नाही पाहिजे. हा विषय असा आहे. प्रेम हा विषय, प्रेमाची गंमत तुम्हाला सांगतो मी, म्हणजे अनुभवाचा विषय आहे थोडासा. त्यातल्या त्यात मला म्हणजे भयंकर अनुभव, म्हणजे PhDच नाही का. तर ते असं आहे की एकदा असं झालं, विषय चालला होता, त्याची समाप्ती कुठं झाली, म्हणजे प्रेमाची मर्यादा काय. तर असं म्हटलंय की प्रेम व्यक्त केलं तर त्या दुधाचं दही होतं. काय गंमत आहे. व्यक्त केलं की नाचतं आणि मौन राहिलं किंवा गुप्त राहिलं तर वाढतं, त्याचं नाव प्रेम. मर्यादा बघा ना कशी. व्यक्त केलं की नाचतं आणि गुप्त राहिलं की वाढतं. हे संतुलन तुम्हाला साधता आलं पाहिजे. काय बोलायचं, कुठं मौन व्हायचं, हे ज्याला कळलं त्याला प्रेम बरोबर कळलं. सूरदासाला सुद्धा ते लक्षात आलेलं आहे की काही सगळं बोलून आपलं काही खरं नाही. त्याने लगेच संतुलन करायचा प्रयत्न केलाय की मी एवढ्या लायकीने बोललो, पण शेवटी असं आहे की मला सुद्धा, मी लायक नाहीये प्रेमाचं वर्णन करायला. सूरदास मैं लायक नाही, सूरदास मैं लायक नाही. आता मी सूरदास शब्द केलाय, त्याच्यात म्हटलंय सूर क्रूर. सूरदास हा क्रूर म्हणून घेतोय स्वतःला. सूर क्रूर एहो म्हणजे मी लायक नाही म्हणतो. म्हणजे इतकं प्रेमाचं वर्णन करून सुद्धा क्रौर्य गेलेलं नाहीये म्हणणं, त्याचं लायक नाही. आणि म्हणून कहा लगी करू बडाई, कही लगी करू बडाई, सबसे सबसे
बरं का. आणि गुरुवारी जमल्यानंतर काय होतं, मी एखाद्या विषयावरती एक विषय सुरू केला की 2.5 तास बोलतो नॉन स्टॉप. आता 35 आठवडे मी बोललो, म्हणजे 90 तास बोललो मी. आणि त्या 90 तासानंतर बऱ्याच लोकांच्या असं लक्षात आलं की हे पंडितजी नुसते नावाचे पंडितजी नाही, तर खरोखरच काहीतरी लायकी आहे त्यांची. पण तुम्हाला आज मी प्रामाणिकपणे सांगतो की तिथे 90 तास जी बडबड आहे ती सगळी नालायकी आहे. कारण एवढं 90 तास बोलून सुद्धा जे सांगता येत नाही त्याला सत्य असं म्हणतात. त्यामुळे मौनाची स्थापना करण्यासाठी 90 तास बोलतो. मौनाची स्थापना व्हायला पाहिजे म्हणून 90 तास बोललो मी. आणि नंतर असं होतं की जेव्हा मौन होतो मी तेव्हा लक्षात येतं माझ्या की जे घडायला पाहिजे ते वेगळंच घडत राहतं आणि बोलायला पाहिजे ते वेगळंच बोलत राहतो. मग मी यांना सांगितलं की बाबांनो, मी जे बोलतो ते लक्षात ठेवू का. त्याचं कारण आहे की अमृत जरी असलं नाही का तुमच्याकडे, तरी हे विष जर त्याच्यात पडलं तर अमृत अमृत राहणार नाहीये. बोलायला जास्त नाही चालणार, मान बोलायला द्यायचा नाही. त्या बोलातून जी निष्पत्ती आहे त्या निष्पत्तीला आपल्याला मान द्यायला पाहिजे. ती निष्पत्ती एका सेकंदाची सुद्धा असू शकते. ती निष्पत्ती एका आपला एवढा ज्ञानोत्सव झाला, किती तासाचा ज्ञानोत्सव, 10 तासाचा ज्ञानोत्सव, बरोबर. आणि निष्पत्ती 2 मिनिटाची आहे का नाही, पटलं का तुम्हाला. 2 मिनिटाची निष्पत्ती. तर हे लक्षात ठेवा की जे खूप असतं ते लायक नसतं, जे छोटं असतं ते लायक. सूरदास मैं लायक नाही, सूरदास मैं लायक नाही. असंच मी आणखी इकडे वाराणसीला भजनाला गेलो. आता लायक नाही स्वतः पण नालायक आहे. तर मला एक चिठ्ठी आली, आहो तर तू नालायक आहेस तर मग हे भजन गायलं कशाला म्हण. म्हणजे बरोबर आहे, जर लायकी नाहीये तर इथे बसून गायचं कशासाठी. तर मी त्याला उत्तर दिलं छान की करू बया क्या क्या, म्हणजे परमेश्वराविषयी काय काय सांगू, कैसी तेरी तारीफ है. म्हणजे तू इतका मोठा आहेस की तुझ्याविषयी किती बोलावं तरी ते थोडंच आहे. म्हणजे करू बया क्या क्या कैसी तेरी तारीफ है, ठका तारीफ नामा. सगळे आपले वेद मुके होऊन गेले. ऐसी तेरी तारीफ है, तू है तारीफ से परे, तू पलीकडे आहेस फिर भी करता हूं का. तेरी तारीफ करूंगा तो मेरी तारीफ. मी जर तुला चांगलं म्हटलं तर लोक मला चांगलं म्हणतात, तसं चांगलपणा माझ्यात येत नाही. सूरदास मैं